आज आपण करत आहे न्यू टॉपिक. नाउ विल डिस्कस अबाउट इट सायबर सिक्युरिटी फंडामेंटल्स. दॅट इज द फर्स्ट पॉइंट, सायबर सिक्युरिटी फंडामेंटल. व्हॉट इज द एसक्यूएल इंजेक्शन्स. दॅट्स तुम्ही इंजेक्शन्स ऐकला असणार. आता सोप्या भाषेतून आपण जर सांगायचं गेलं तर इंजेक्शन म्हणजे तुम्हाला आठवत असेल की अटॅक. आता इंजेक्शनचं सगळ्यांनाच भीती वाटत असेल. तर द अटॅक यूज दिस हार्मफुल सॉफ्टवेअर टू इंजेक्ट टू सर्व्हर टू स्टील द डेटा. तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलं गेलेलं, तुमचा जो हॅकर असतो तो लॉगिंग आणि सर्चला वेगळा कोड टाकत असतो. त्याला आपण काय म्हणतो, एसक्यूएल इंजेक्शन्स असं म्हणतो. द अटॅकर यूज इज टू गेट इन्फॉर्मेंट डेटा देन ही कॅन इझिली अल्टर अँड स्टील व्हेलेबल इन्फॉर्मेशन. वेबसाईटला सुरक्षित नाही आहे असं असं तो हॅकर जो आहे तो डेटाबेसला बदलतो आणि चोरतो. यालाच आपण काय म्हणतो, एसक्यूएल इंजेक्शन्स असं म्हणतो. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. दॅट्स फक्त तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं आहे, म्हणजे डेटाला चोरणं किंवा बदलणं, फक्त ह्या दोन पॉईंटमध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर आपण पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आपल्याला काय सांगितलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला DDoS असं आपल्याला म्हणतो. तर DDoSचा फुल फॉर्म असा आहे, डिस्ट्रीब्युटेड डिनियल ऑफ सर्व्हिस. What is the distributed DNS of the service? Is an attack used by the attacker send a large number of requests to server network of websites. तर तुम्ही तुम्ही वेबसाईट्सवर काम करतात, जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर काम करतात, ते काय करतात, तुमचे वेबसाईटला हळू करतात किंवा वेबसाईटला तुमचे काय करतात, ते धीमी करून टाकतात, म्हणजे स्लो करून टाकतात किंवा वेबसाईटला मॉडिफाय करतात, वेबसाईट हॅक करतात. तुम्ही म्हणजे सारखं त्या वेबसाईटला काम करता, तुम्ही पर्सनल तुमचा त्याच्यावर टाकताय, तर ते काय करतं, तुमचा DNS सर्व्हर काय करताय, तुमच्याला पूर्णतेपणे हे करायला भेटतं. जर तुम्ही मागच्या आकृती नसेल पाहिजे तर तुम्ही ते पॉज करून पण बघू शकता मागच्या आकृती कशा पद्धतीने हे झाली. तर मालेशियन अटॅकर असतो, हे तुमची सिस्टम बूट होती, सिस्टम तुमची इथं काय करत असते, हे असतं, आणि तुम्ही प्रत्येक DNS सर्व्हरला काय असतात, अटॅच असतात. मग तुमचं टार्गेट सर्व्हर असतं, हे तुम्हाला ह्या सर्व्हरला मेल पाठवायचा असतो. या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो. तर यामध्ये तुम्हाला दस रिक्वेस्ट टू नॉर्मली फिल अप द सर्व्हर ऑफ नेटवर्क सो दॅट इज ब्रेकडाऊन, सो अटॅकर यूज सिम्पल सॉफ्टवेअर टू डील डॅमेज टू द कंपनी. तर अटॅकर काय करतो, तर अटॅकर असं काम करतो की, तर याच्यामध्ये काय सांगितलं की सर्व्हरमध्ये खूप जास्त लोड पडतो आणि त्यानंतर वेबसाईट काय होते, डायरेक्ट क्रॅश होती, म्हणजे द इंटरनेट कांट बी फाउंड किंवा वेबसाईट कांट बी फाउंड. तर मित्रांनो आपल्याला याचं उदाहरण काय देता येईल, तर आपल्याला एक असं छोटंसं दुकान असतं, बरोबर. DDoS म्हणजे काय, आपलं एक छोटंसं दुकान असतं. ते दुकानामध्ये एखादं खूप जास्त कस्टमर्स वगैरे आले, 40च्या पुढे जर कस्टमर आले, तर ते दुकान चालवणं काय होतं, एका जणाला अवघड होतं. यालाच आपण काय म्हणतो, DDoS असं म्हणतो. तर याला आपण सोप्या भाषेत कसं लिहू शकतो, म्हणजेच काय, DDoS म्हणजे वेबसाईट बंद करणे किंवा स्लो करणे, यालाच आपण काय म्हणतो, DDoS असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला एवढंच त्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे, तर DDoS आणि एसक्यूएल इन्स्पेक्शन्स. तर तुम्ही या मागची पण बघू शकता की मागची या ठिकाणी आपण 2 मिनटं. तर मागं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीने तुम्ही एसक्यूएल इंजेक्शन्स अटॅक, SQLI आपण त्याला अशा पद्धतीने म्हणतो, याचं त्याला हॅकर आयडेंटिफाय करून तुम्ही हॅकर वेबसाईटला इनपुट फिल करतो आणि डेटाबेस हॅकरकडे जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही हे 1.2 फंडामेंटल्स संपलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे मागची पॉईंट जी झालेली आहे, ते मागच्या पॉईंटमध्ये एखादा डाऊट असेल तर तुम्ही मला डाऊट तो विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.